नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 7 सप्टेंबर रविवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतपिकांचे वारंवार मोठे नुकसान होत असते। अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होतो। मात्र नुकसानीची अचूक व वेळेत नोंद न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते। याशिवाय अनेकदा चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत। या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 1201 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या हवामान केंद्रांचे आस्थापनामुळे गावातील हवामानाची अचूक माहिती शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होणार आहे। पावसाचे प्रमाण, हवेचा वेग, तापमान, थंडीचा कडाका, गारपीट यामुळे झालेले नुकसान या केंद्रांच्या माध्यमातून सहज नोंदविता येणार आहे। परिणामी पारदर्शक सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये याप्रमाणे एकूण 2,70,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सचिवालयाकडून 5 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। मंजूर झालेली ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बीड येथील राजुरी वेस्ट शाखेत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे। या संदर्भाने जिल्हा प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या मदतीमुळे मराठा आंदोलनातील पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, दूध व दुग्धजन्य पदार्थ रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असला तरी सामान्य ग्राहकांना ते खरेदी करून खाणे अवघड होते। त्यामुळे जगाचा विचार करता भारतात दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे। आता केंद्र सरकारने GST कमी केल्याने बाजारात या पदार्थांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येणार असल्याने रोजचा वापर वाढण्यास मदत होणार आहे। दुधापासून तयार होणारे पनीर, बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आदी पदार्थांवर 5 ते 18% GST आकारली जात होती। त्यामुळे सामान्य माणसाच्या ताटातून हे दुग्धजन्य पदार्थ काहीसे गायब झाले होते। मात्र या पदार्थांवरील GST कमी करावी अशी मागणी इंडियन डेअरी असोसिएशनने GST कौन्सिलकडे केली होती। दुग्धजन्य पदार्थांवरील GST, त्याचा दरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे तुलनेत कमी होत असलेली विक्री हे असोसिएशनने पटवून दिले होते। त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या GST दरात दुग्धजन्य पदार्थांवरील कर कमी केला आहे। त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, केंद्र सरकारकडून सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकार 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देऊ शकतं। केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून वाचविण्यासाठी रक्कम दिली जाते। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक मिळून 1.2 कोटी जणांना होतो। दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवू शकतं। सध्या महागाई भत्ता 55% इतका आहे। जर त्यामध्ये 3% वाढ केली तर तो 58% जाईल। जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू केला जाईल। फायनान्शियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 3 महिन्याचा फरक देखील मिळणार आहे। रिपोर्टनुसार हा फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातचा शासन निर्णय जारी केला।
यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. मात्र मागील 4 दिवसांपासून या शासन निर्णयावरून संभ्रमाचे वादळ उठले आहे. या GRबद्दल अनेक शंका घेतल्या जात आहेत. या GRचा मराठा समाजाला फायदा नाही. कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रक्रिया होती तीच एका कागदावर उतरवून दिली. नव्या GRच्या आधारावर मराठा सरसकट OBC आरक्षणात जाणार नाहीत असे आक्षेप घेण्यात येत होते. पण GRबाबत काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नेमके काय काम सुरू आहे हे लोकांना कळल्यानंतर अफवा पसरविणाऱ्यांचा संभ्रम दूर होईल. तसेच संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी माझ्याकडे यावे. मी त्यांच्याशी चर्चा करेन. माझे दरवाजे त्यासाठी खुले आहेत. असे असले तरी मागणीनुसार GRमध्ये बदल करू असे आश्वासन मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. जरांगे यांची भेट घेत त्यांनी विचारपूस केली. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राशन दुकानांमधून दरमहा स्वस्त धान्य घेणाऱ्या जिल्ह्यातील 2,87,355 लाभार्थ्यांना स्वस्त धान्यास मुकावे लागण्याची शक्यता आहे. शासनाने eKYC बंधनकारक करीत वारंवार मुदतवाढ देऊनही या लाभार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानात जाऊन लवकर eKYC न केल्यास त्यांचा धान्य पुरवठा रोखला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत पारदर्शकता यावी यासाठी सरकारने स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी eKYC बंधनकारक केली आहे. रेशन कार्डला आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला स्वस्त धान्याचा लाभ मिळावा हा या eKYCचा उद्देश आहे. रेशन कार्डावर नाव असणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याने रेशन दुकानदाराकडे जाऊन आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी मुदत वाढवून दिली. सप्टेंबर महिना उजाडला तरी अजून 2,87,000 लाभार्थ्यांचे eKYC करणे बाकी आहे. यापुढे eKYC झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बारामतीत OBC समाजाच्या कार्यकर्त्यांनी भव्य एल्गार मोर्चा काढल्यानंतर आता त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून संतप्त झालेल्या OBC आणि धनगर समाजाने जरांगे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या OBCचा DNA या वक्तव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना पुरंदर येथे घेराव घालून जाब विचारण्याचा इशारा OBC कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आपला देश कृषीप्रधान आहे. ग्रामीण भागातील 90% अर्थव्यवस्था आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक टप्प्यांवर अडचणी येत आहेत. अनेक वेळा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासनसुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रत्येक टप्प्यांवर मदत करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने सहारा इंडिया ग्रुप आणि त्यांचे संस्थापक सुब्रतो राय यांच्या कुटुंब आणि अधिकाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून कोलकात्याच्या PMLA न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात